कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर अर्जुन आपल्या नातलगांना, गुरुजनांना आणि मित्रांना समोर पाहून पूर्णपणे खचून जातो. त्याच्या हातातून गांडीव खाली पडते. मनात भीती, दुःख आणि मृत्यूचे भय निर्माण होते. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला जे सांगतात तो केवळ युद्धाचा उपदेश नसून संपूर्ण मानवी जातीसाठी जीवनदायी संदेश आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की मृत्यू हे अंतिम सत्य नाही. शरीर नश्वर आहे पण आत्मा अमर आहे. मनुष्य जन्म घेतो, वाढतो आणि एक दिवस शरीर सोडतो, पण आत्मा कधीच मरत नाही. जसे मनुष्य जुने कपडे बदलून नवीन कपडे घालतो, तसेच आत्मा जुने शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो. हा संदेश ऐकून अर्जुनाच्या मनातील मृत्यूची भीती कमी होऊन जाते. आजच्या काळातही अनेक लोक मृत्यूच्या विचाराने घाबरतात. आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू, अपयश, आजार किंवा भविष्यातील अनिश्चितता यामुळे मन अस्थिर होते. पण गीतेतील श्रीकृष्णाचा संदेश सांगतो की जीवन आणि मृत्यू हे निसर्गाचे नियम आहेत. जो जन्माला आला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि मृत्यूनंतर पुन्हा नवीन जन्मही निश्चित आहे. त्यामुळे मृत्यूला घाबरण्याऐवजी जीवन कसे अर्थपूर्ण जगायचे हे अधिक महत्त्वाचे आहे. अर्जुन युद्ध टाळण्याचा प्रयत्न करतो कारण त्याला वाटते की आपल्या लोकांचा मृत्यू पाप आहे. पण श्रीकृष्ण त्याला कर्तव्याची आठवण करून देतात. ते सांगतात की अन्यायाविरुद्ध उभे राहणे हेच धर्म आहे. भीतीमुळे कर्तव्य सोडणे योग्य नाही. हा संदेश आज प्रत्येकाच्या जीवनाला लागू होतो. अनेक वेळा लोक अपयशाच्या भीतीने, लोक काय म्हणतील या विचाराने किंवा भविष्याच्या चिंतेने योग्य निर्णय घेण्यास घाबरतात. पण भगवान श्रीकृष्ण सांगतात की कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका. मृत्यूचे सत्य समजले की जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. माणूस अहंकार, लोभ, राग यामध्ये अडकत नाही, कारण शेवटी सर्व काही इथेच राहणार आहे हे त्याला समजते. पैसा, पद, प्रसिद्धी किंवा संपत्ती यापेक्षाही चांगले कर्म, प्रेम आणि मानवता अधिक महत्त्वाचे वाटू लागते. महाभारतातील हा प्रसंग केवळ धार्मिक कथा नाही, तो मानसिक ताकद देणारा संदेश आहे. जेव्हा माणूस दुःखात असतो, तणावात असतो किंवा जीवनात हरल्यासारखे वाटते, तेव्हा गीतेतील श्रीकृष्णाचे शब्द त्याला पुन्हा उभे राहण्याची प्रेरणा देतात. आत्मा अमर आहे हा विचार माणसाला भीतीवर मात करायला शिकवतो. आजच्या धावपळीच्या जीवनात लोक बाह्य पैशाच्या मागे धावत असतात, पण अंतर्मन शांत नाही. मृत्यूचे सत्य स्वीकारल्यावर माणूस वर्तमानात जगायला शिकतो. प्रत्येक दिवस महत्त्वाचा वाटतो. ज्ञानाची किंमत समजते, द्वेष कमी होतो आणि मन शांत होऊ लागले. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की योद्ध्यासाठी धर्मयुद्धापेक्षा मोठे कर्तव्य नाही. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनातील जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्या पाहिजे. अडचणी आल्या म्हणून पळून जाणे हा उपाय नाही. संकटांना सामोरे जाणे आणि योग्य मार्गावर राहणे हेच खरे धैर्य आहे. महाभारतातील हा संदेश आजच्या तरुणासाठी खूप महत्त्वाचा आहे. करिअरची चिंता, नातेसंबंधातील समस्या, आर्थिक तणाव आणि मानसिक दबाव यामुळे अनेक जण निराश होतात. पण गीता शिकवते की प्रत्येक संकट तात्पुरते असते. आत्मविश्वास, संयम आणि योग्य कर्म यांच्या जोरावर जीवन पुन्हा बदलू शकते. शेवटी मृत्यू हे जीवनाचे शेवट नसून एक परिवर्तन आहे. शरीर संपते पण आत्मा पुढे प्रवास करत राहतो. म्हणूनच श्रीकृष्णाचा संदेश मानवाला निर्भय बनवतो. जीवनात कितीही संकटे आले तरी सत्य, धर्म आणि कर्तव्य याचा मार्ग सोडू नये हे गीता शिकवते. कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर दिलेला हा उपदेश आजही तितकाच जिवंत आहे, कारण प्रत्येक माणसाच्या जीवनात एक ना एक वेळ अशी येते जेव्हा तो अर्जुनासारखा संभ्रमात उभा असतो आणि त्यावेळी श्रीकृष्णाचा
आवाज मनात घुमतो. तू शरीर नाहीस, तू अमर आत्मा आहेस. भीती सोड आणि तुझे कर्तव्य पूर्ण कर. जय जय श्रीकृष्ण.